मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई येथील आर्यवीर मंगल कार्यालय या ठिकाणी मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडलं। या शिबिरातून केज विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिकांच्या महसूल व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात आला। विविध विभागांच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हाधिकारी सौ अश्विनीताई जिरंगे सोनवणे, अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी, केजच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, पनंगेश्वर साखर कारखाने चेअरमन अक्षय भैया मुंदडा, केज नगर परिषदेचे गटनेते हरुणभाई इनामदार, केज विधानसभा प्रमुख बालासाहेब शेख, केज विधानसभा अध्यक्ष शरद इंगळे, तर व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे, केजचे तहसीलदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, अंबाजोगाईच्या सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती फड, अंबाजोगाई नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी सचिन देशपांडे, तर केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजित ढोपे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी केलं। त्यांनी सांगितलं की महसूल विभागाच्या पुढाकारातून दिनांक 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत केज विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबवण्यात येत आहे। या शिबिरात तब्बल 42 विभागांच्या सेवा व योजना नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत। शासनाच्या योजना थेट नागरिकांच्या दारात पोहोचवण्याचा हा उपक्रम असून भविष्यात दर 3 महिन्यांनी प्रत्येक मंडळ स्तरावर अशा शिबिरांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी दिली। तर अप्पर जिल्हाधिकारी सौ अश्विनी जिरंगे सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की शासन आणि प्रशासन ही विकासाची 2 महत्त्वाची चाकं आहेत। या दोघांच्या समन्वयातूनच लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचतात। महिलांच्या सक्षमीकरणासाठी 7 बाऱ्यावर महिलांचं नाव नोंदवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर झालेल्या रस्ते विकासामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ झाला असल्याचं अश्विनी जिरंगे सोनवणे यांनी सांगितलं। उद्घाटनपर भाषणात आमदार नमिताताई मुंदडा म्हणाल्या की केज विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची पायाभरणी स्वर्गीय आमदार डॉक्टर सौ विमलताई मुंदडा यांनी केली असून त्यांच्या विकासाचा वारसा पुढे नेण्याचं कार्य सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि नामदार पंकजाताई मुंडे यांच्या सहकार्यामुळे केज विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामं होत आहेत। शासनाच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। शासनाचा लाभ घेतलेल्या प्रत्येक नागरिकांना या योजनांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी। ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना अशा शिबिरांचा मोठा फायदा होत असून दर 3 महिन्यांनी अशा स्वरूपाची शिबिरं आयोजित केली जाणार असल्याचं आमदार नमिताताई मुंदडा यांनी सांगितलं। तसंच त्यांनी फार्मर आयडी, शेतकरी कर्जमाफी, महिलांच्या नावाची 7/12 नोंद यासारख्या विषयावरही भाष्य केलं। तसंच तरुणांनी अशा शिबिरांमध्ये सहभागी होऊन प्रशासकीय प्रक्रियेची माहिती करून घ्यावी असं आवाहनही केलं। यावेळी कृषी विभागामार्फत ट्रॅक्टरसह विविध कृषी साहित्याचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, पंचायत राज आदी विभागांच्या विविध योजनातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, मंजुरीपत्र व आवश्यक कागदपत्रांचं वितरण या प्रसंगी करण्यात आलं। अनेक नागरिकांच्या प्रलंबित महसुली कामांचा जागेवर निपटारा करण्यात आल्यानं लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होतं। यावेळी युवा नेते अक्षय भैया मुंदडा, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, केजच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, बालासाहेब शेख आदींनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी केलं, तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश बोरगावकर यांनी, तर आभार प्रदर्शन तहसीलदार विलास तरंगे यांनी केलं। वंदे मातरमनं कार्यक्रमाची सांगता झाली। अंबाजोगाई व केज तालुक्यातील हजारो नागरिक, महिला, पुरुष व लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।
वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड.